यावेळेस तर चक्क श्रीशाने रेकॉर्ड ब्रेक केला. नाहीतर मी काढली की 5 मिनिटात रांगोळी मोडते, पण यावेळेस 8 दिवस होती आणि मला मोडायची होती. त्याच्या आधी तिनेच थोडीफार मोडून टाकली होती. नंतर मंगळवार होता आणि तुमच्याकडे पण असं गावात बघायला मिळतं का, मंगळवार असलं की बाजाराच्या दिवशी कोणी कोणी येतं. हे बघा, इतकं भयंकर मारत होता ना, ते माझ्या अंगावरच काटा येत होता. नंतर मग थोडं सामान संपलेलं होतं घरात, ते पण बोलवून घेतलं होतं. कारण तांदूळ वगैरे ना नव्हते काहीच, म्हणून म्हटलं चला ते पण बोलवून घेऊ. आणि माझं पोट पण दुखत होतं पिरियड्समुळं, पण मला काहीतरी खायची इच्छा होत होती. म्हटलं आगळी वेगळी भाजी काहीतरी करायची, तर ते म्हणले मला अंडं करून दे. आणि मग मी म्हटलं मी काही करून देत नाही, तुमची तुमची तुम्ही करा आणि माझी मी करते. सो मी मटर पनीर केलं आणि त्यांनी त्यांची केली. झालं काय सांगते, इतक्या भाजीचा पचका झाला ना, सगळं व्यवस्थित होत होतं, पण पनीरचे असे तुकडे तुकडे झाले होते पूर्ण असे बारीक बारीक आणि तळताना. आणि त्यांच्या अंड्याचं तर अंडच म्हणजे बाहेरच निघालं, ते सगळं पिवळं वेगळं आणि पांढरं वेगळं असं झालेलं होतं. आणि आम्ही खूप हसत होतो की नेमकं आज आम्ही भाजी करायला बसलो आणि ते म्हणत होते की व्हिडिओ अजिबात घेऊ नको, कारण भाजी दाखवण्यासारखी नाही आहे. हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल पूर्ण तुकडे तुकडे झाले होते, पण टेस्टी मात्र दोघांच्याही झालं होतं. ते म्हणत होते की माझी टेस्टी झाली आणि मी म्हणत होते की माझी टेस्टी झाली. आणि श्रीषा रोज तिच्या पप्पाला जीव देत नाही, काही पण करत असते कुटाणा, नुसतं लिंबू पिळायचं असते तिला कशावर पण, असं चाललेलं होतं. आणि बाहेर आली तर हे दिसलं मला. हे बघा, बिचारे कामगार, त्यांना अजिबात गॅस नव्हता. भाजी शिजली पण पोळ्या काय करणार ना, त्यांनी शेवटी चक्क चूल मांडली आणि नंतर पेटवली. काय माहिती आपल्याला कोरोनासारखेच दिवस बघायला भेटतील का. राहिला माझा माहेरी जाण्याचा प्रश्न, तर आई म्हणली की नको येऊ, सध्याच व्यवस्थित होऊ दे सगळी परिस्थिती, कारण खूप बेकार परिस्थिती चालू आहे म्हणली. आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. चलो बाय. आणि असा होता माझा आजचा दिवस.